आणखी एक महत्त्वाची अपडेट, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे। लोकल उशिरा धावत असल्यानं प्रचंड गर्दी झाली आहे। घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत। संध्याकाळची वेळ आणि त्यात हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे आणि प्रचंड गर्दी प्रवाशांची इथं झाल्याचं पाहायला मिळतंय। एकाच या ब्रिजवरती किती गर्दी आहे ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। साम टीव्हीवर आपण ही दृश्य पाहतोय, त्यामुळे हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय। प्रवाशांना घरी जाताना याचा फटका बसतोय। संध्याकाळची वेळ, ऑफिसेस सुटलेली आहेत आणि घरी जाण्यासाठी प्रत्येक जण स्टेशन गाठतोय। मात्र स्टेशनवर आल्यानंतर हार्बरची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे स्टेशनवर प्रचंड आता गर्दी झाल्याचं चित्र आहे। हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे लोक अक्षरशः रेल्वे ट्रॅकवरनं आता घरी निघालेत। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी मयूर राणे सध्या संपर्कात आहेत। मयूर, सध्या काय परिस्थिती आहे? पाहायला गेलं तर संध्याकाळच्या सुमारास जे चाकरमाने होते ते घरच्या दिशेने निघाले होते। मात्र जी CSMT वर जी लोकल निघाली होती ती पनवेल साईडला जात होती। मात्र जी कुर्ल्याला आली तेव्हा लोकल मधनं काही धूर यायला लागला। त्या धूर पाहून जे लोकल मधले प्रवासी होते ते त्यांची धावपळ उडाली। मात्र आता जे पनवेल साईडला जे लोकल जाणार आहेत त्या सध्या आता धीम्या गतीने चाललेल्या आहेत। आता घटनास्थळी पाहायला गेलं तर RCF चे जे पोलीस अधिकारी असतील ते सध्या घटनास्थळी आहे आणि पाहायला गेलं तर जो प्लॅटफॉर्म आहे त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती आता प्रवाशांची झालेली पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। हार्बरवर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते। प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत। अचानक गाडीतनं धूर येऊ लागला, त्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्या। दुसरीकडे त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे आता प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवर झाल्याचं चित्र आहे। हार्बर मार्गावरची ही रेल्वे वाहतूक आहे ती विस्कळीत झाली आहे। पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सध्या ठप्प आहेत।